पाहूयात एक महत्त्वाची बातमी समोर येते। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडमध्ये मनपाकडून कारवाई करण्यात येते। खटला प्रलंबित असतानाही मनपाकडून कारवाई होतीये। स्थानिक नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त केला जातोय। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडमध्ये मनपाकडून कारवाई करण्यात येते। दहिसर येथील शुक्ला कंपाऊंडमधील प्रकरणात सध्या उच्च न्यायालयात संबंधित विषयावर खटला प्रलंबित असतानाही महानगरपालिकेकडून अनधिकृतरित्या काही कामकाज सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडमध्ये मनपाकडून कारवाई करण्यात येते। दहिसर येथील शुक्ला कंपाऊंडमधील प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही महानगरपालिकेकडून अनधिकृतरित्या काही कामकाज सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंड मधली ही दृश्य आपण पाहतोय। गेले अनेक महिने खरं तर लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरलेला होता। हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी होऊ शकते असं म्हणत स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। शुक्ला कंपाऊंड दहिसरचा हा परिसर खटला प्रलंबित असताना मनपाकडून या ठिकाणी तोडक कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। या सगळ्याविषयी मात्र स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय। चोख बंदोबस्तात या ठिकाणी बुलडोझर दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दहिसरमधला हा सगळा परिसर अतिशय दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे। शुक्ला कंपाऊंड या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। सुरुवातीला आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संतोष, काय नेमकं घडलंय तिथं? स्थानिक प्रचंड संतापलेले आहेत। खरं तर हा सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, खटला प्रलंबित होता, असं असताना तिथं मात्र तोडक कारवाई कशी काय होतीये? लागवी बघितलं गेलं तर काही महिन्यांपासूनच हे जे प्रकरण आहे ते दहिसर भागात असेल किंवा उत्तर मुंबईच्या भागात असेल हे चर्चेत आहे। जे पूर्ण प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे, उच्च न्यायालयात खटला चालू आहे। ते सुरू असताना सुद्धा महानगरपालिका दहिसरचे शुक्ला कंपाऊंड आहे तिथे कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता तिसऱ्यांदा आपण पाहतोय की ते कारवाई करत आहेत। या आधी सुद्धा दोनदा या शुक्ला कंपाऊंड मध्ये जे कारवाई करण्यात आली होती ते माजी खासदार आहेत गोपाळ शेट्टी यांच्या हस्तक्षेपामुळे ते कारवाई थांबवण्यात आली होती। जे मागील वेळेस तेव्हा कारवाई केली तर पूर्ण 8 तास ते याचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र आता सुद्धा आपण पाहतोय की शुक्ला कंपाऊंड मध्ये बुलडोझर घेऊन किंवा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेऊन जे महानगरपालिका आहे ते विकासकाच्या संगनमताने इथे कारवाई करण्यासाठी इथे दाखल झालेली आहे। जे स्थानिक नागरिक आहेत ते अत्यंत संतप्त आहेत। त्यांच्यावरती जो महानगरपालिकेचा किंवा प्रशासनावरती जो विश्वास होता तो विश्वास कुठे ना कुठे तुटताना आपल्याला दिसत आहे। लागवी अगदी गेल्या वेळी देखील तुम्ही त्या सगळ्या परिसरात वार्तांकन करण्याकरता पोहोचलेला होता, तेव्हा देखील तिकडच्या स्थानिकांचं म्हणणं होतं हा सगळा परिसर हा कमर्शियल परिसर आहे। काही रहिवासी देखील वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आहेत। आता मात्र या ठिकाणी सगळे प्रूफ मागितले जातात आणि ही तोडक कारवाई केली जाते। पावसाळ्यात खरं तर तोडक कारवाई होत नाही, तेव्हा देखील कारवाई करण्यात आलेली होती। लोकशाही मराठीनं ती बातमी देखील लावून धरलेली होती। आता मात्र या कारवाईला सुरुवात होताना दिसतेय। मुळात का कारवाई केली जातीये यामागे पडद्याआड काही राजकारण घडताना दिसतंय का? तसा संशयाचा धूर यातून निर्माण होताना दिसतोय। कारण खटला प्रलंबित असताना कारवाईची घाई का? संतोष, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुम्हाला? संतोष, आपले प्रतिनिधी आपण पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। ही दृश्य पाहूया आपण। ही दृश्य आहेत दहिसरच्या शुक्ला कंपाऊंड परिसरातली। नागरिकांनी खटला प्रलंबित असताना करत असलेल्या या तोडक कारवाईचा निषेध व्यक्त केलेला आहे। मागे पावसाळ्यात देखील अशाच प्रकारे तोडक कारवाई झालेली होती, तेव्हा मात्र पावसाळ्यात तोडक कारवाई कशी काय केली असं म्हणत या सगळ्या संदर्भात आक्षेप घेण्यात आलेला होता।
माजी खासदार गोपाळ शेट्टी हे या सगळ्या प्रकरणी मैदानात उतरलेले होते। त्यांनी या कारवाईला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।